आदित्य नवरा जायलाय गो मानसी नवरी जायली गो बाय. किती दिवस लागले हे सर्व करण्यासाठी? 4 दिवस. ते मला मुलगी नाही, आता सुनेच्या रूपात मला माझ्या घरी मुलगी आली. 6 भाचे आहेत, अजून 5 राहिले. पाच एक पहिलाच हा म्हणजे कार्य आहे. पहिला जो व्हायला पाहिजे कार्यक्रम आहे ना, त्याच्यापेक्षा जबरदस्त. नमस्कार मंडळी, मी रितेश मोरे. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. नमस्कार मंडळी, मी रितेश मोरे. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात आदित्य आणि मानसीचा शुभ कार्य म्हणजे लग्न आहे आज त्यांचा. सो या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आज आपण आलो कोट गावातील खेळण्याचा मैदान, क्रिकेटचा मैदान आहे. हा बघा, हे पेट्रोल पंप आहे समोर आणि त्याच्याच अपोजिट साईडला मैदान आहे. आणि हे बघा, इथून होणार आहे एंट्री. आणि एंट्रीच इतकी भारी आहे ना, क्रेझी वाईब देते. आणि आतमध्ये त्यापेक्षा भारी भारी सर्व असणार आहे. सो व्लॉग लास्टपर्यंत बघूया. आणि लास्टपर्यंत बघा, वरातपर्यंत असणार आहे हा व्लॉग. सो व्लॉगला सुरुवात करूया. एंट्री आहे इकडनं असं आतमध्ये. आता आपण जाऊ. बाईक कडक वाटते, एक नंबर, भारी भारी. आत आल्यावर समोरच गणपती बाप्पाची मूर्त बघता तुम्ही. गणपती बाप्पाची मूर्त समोरच. आणि काय भारी, एकदम भारी व्ह्यू, क्रेझीवाला. आणि काय समोर मला ते पण आपण विचारू. आपण त्यांची बाईट वगैरे नक्की घेऊ. ऑर्केस्ट्रा आहे आणि या साईडला. आणि त्यानंतर इथं कॅटरेस वगैरे सर्व आहे. आणि इथं पण काय भारी आता फ्रूट वगैरे सर्व ठेवला इथं पण. आता नवरदेवाला आहे. सो चला नवरदेवाची एंट्री घेऊया आपण. समोर बघा. सॉरी, रिअली सॉरी. एवढाच बाकी इंग्लिशची वाट लावलीस तुम्ही. मी आज इंग्लिश इथंच टाकून जाणार आहे. जी काही इंग्लिश मी बोलते ती मी इथंच आज टाकून जाणार आहे सर्व. ओके, बॉटल काय या झटकन की प्लीज डोंट डिस्टर्ब मी. इकडे बघा सगळ्यांनी समोर. समोर ते मी हात करते त्या कॅमेराकडे बघा रे. साई इकडे बघा समोर. इकडे बघा ना, इकडे बघा समोर.
सर्वजण आदित्य दादा आणि मानसवहिनींना शुभेच्छा द्यायला आलेत आणि समोर सनसेट बघताय. काय भारी व्ह्यू क्रिएट झालाय. आणि या साईडला तुम्ही बघताय नवरदेव सुद्धा आलाय. आता थोड्या वेळात नवरी येईल, तिची आपण एंट्री घेऊ. चला फायनली आता शुभ कार्य होणार आहे. आणि आपले समोर शॅम्पो, तुझं खरं नाव काय? मला माहिती नव्हता म्हणून आम्ही सगळे त्याला शॅम्पू बोलतात. या साईडला दक्ष एकदम टॉपचे ड्रेसिंग मारलंय दोघाही पण. तो तिसरा आपला कुठं आहे? आम्ही 3 तिघ जण पण आज वरातीपर्यंत आज धमाका करणार आहेत. तिघ जण पण इकडं काय काय वरातचा टाइम 3 दिला पण आम्ही 6 वाजवला. नाही वाजू शकत. चॅलेंज आहे माझा तुला. काल पण 2 चॅलेंज होता. पण बघा कसा नाव लिहिलंय आदित्याने मानसीचा. तारीख वगैरे सर्व एक नंबर आहे. एक नंबर. समारंभ 16 आता होणार आहे. नवरी आल्यावर सुरू झाला. आता नवरीची एंट्री झाली. ब्रह्म सावित्री चिंतन सुलग्न उमा महेश्वर चिंतन सुलग्न अत्यासन्न अति समीप जय घंटा शब्द प्रमाण. आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये प्रथम पूजेचा मान एका बाप्पाला दिलेला आहे. तो बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा. संस्कृतमध्ये सुंदर वर्णन आहे. हलवू नका हलवू नका.
स्वरा सूर्य त्यांची ओळख म्हणून सुरेशजी भाडकर या दोघांनी गाडीला अप्रतिम केली या ठिकाणी सादर झालं. मोबाईलमध्ये आणि डाव्या बाजू तर आता आपल्यासोबत आहेत हे जे तुम्ही पाठीमागे सर्व बघताय आजूबाजूला ते काका आपलं नाव सांगा. अक्षय पाटील, अक्षय पाटील. आणि आपल्या डेकोरेटरचं नाव. श्राव्या डेकोरेटर्स. हे सर्व तुम्ही केलात हो, आणि किती दिवस लागले हे सर्व करण्यासाठी? 4 दिवस. 4 दिवसात हे सर्व पूर्ण केलात? हो. एवढं सर्व 4 दिवसात पूर्ण केलेत. आणि किती स्क्वेअर फूट म्हणजे किती जागा आहे? 190 बाय 150. एवढी जागेत एवढं सर्व आपण केलं आहे. आणि कधीपासून हे म्हणजे तुम्ही सुरुवात केली? 2013. 2013 पासून. आणि अप डाऊन तर नक्की आले असतील. हां, आलेलं. आणि काय सांगणार म्हणजे याच्याबद्दल? जेव्हा स्टार्ट केला तेव्हाच मला माहिती पडलं हा धंद्यामध्ये काय आहे. धावपळीचा धंदा आहे हा सगळ्यात, पण बोलतो ना याच्यात मेहनत एवढी आहे, या मेहनतीशिवाय हा धंदा कोणच करू शकत नाही. माझे मित्र पण आहे, त्यांचा सहभाग आहे, त्याही सगळ्यांनी मला सपोर्ट केला कसा काय करायचं काय आहे. त्याच्यात एक टायरॉन असेल माझा मित्र, दिलीप असेल व माझे सगळे माझे कामगार असतील याही मला त्याच्यामध्ये सपोर्ट केला. म्हणजे जे आमचे जुने डेकोरेशनवाले असतील जगदीश माळी, प्रशांत, प्रतीक या सगळ्याही आपल्याला सपोर्ट केला. तेव्हा या धंद्यामध्ये आपण उभारी घेतली. आणि त्यांच्याजवळ जेव्हा काय नव्हता तेव्हा आपण यांच्या सामानावर हे धंदे उभे केल्यानंतर जेव्हा आपल्याला माहिती पडलं मोठे सामान लागतात जेव्हा काम करायसाठी, तेव्हा आपला स्वतःचा जेव्हा हे असेल धंदा करायची जर ताकद पाहिजे ते सामान पण स्वतःचं हवं ते आपल्याला समजलं. आणि म्हणजे हे डेकोरेशन म्हणजे काही नावं असतील, मग या डेकोरेशनचं काही नाव आहे का? म्हणजे श्राव्या डेकोरेटर. नाही आता हे डेकोरेशन तुम्ही केलं बॅकग्राऊंडला आपले डेकोरेशन तुम्ही बघताय राजवाडा या म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीचे असतील तुमच्याकडे? हो. म्हणजे कुठले कुठले आहेत? अजून दुसरे पण आहेत, फोटोज आहेत त्याचे राजवाड्याचे. समजा आता कोण नवीन या धंद्यात पडत असेल तर त्याला काय तुम्ही सांगणार? हा धंदा खरंच मेहनतीचा आहे. या धंद्यात झोप पण नाही लागत, ताण पण नाही लागत. रात्र दिवस बोललं तरी पण हा धंद्यामध्ये लक्ष द्यायला लागतो. कधी बोलता त्याच्यात 4 वेळा पण कामगारांना आपल्याला नाईटमध्ये म्हणजे 1 दिवस आणि 3 नाईट अशामध्ये पण काम करायला लागतात कामगारांना. 24 तास कामगार काम करतात. सकाळी 9 वाजता चालू झालं तर दुसऱ्या दिवशी 9 वाजेपर्यंत करतात. परत उठून परत धंद्यावर फोकस करायला लागतो. म्हणजे आपण बोलतो ना सुरुवात धंद्याची आहे, एकदा सीझन चालू झाला तर कधी पॅकअप करायचं आहे ते विचार करतो आपण. म्हणजे आता किती माणसं लागली तुम्हाला याच्यात? माझ्याजवळ आता बोलले तर माझे कारागीर मला टोटल 10 याच्यात कारागीर लागले. आणि जे माझे बोलतो आपण कारागीर आहेत ते माझे 4 कारागीर आहेत, त्याच्यावर मी पूर्ण काम करून घेतो. त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे? म्हणजे माझे दररोजचे कारागीर आहेत त्यांच्यावर माझा विश्वास आहे. आणि यांचं नाव काय? लालजीबाई आव जरा. हे माझे कारागीर आहेत म्हणजे जे मला सांभाळतात. मला ज्याच्यापासून मला बोलतो ना मला पण ऊर्जा वाटते. यांच्यापासून मला पैसे कमवायचं साधन यांच्यामुळे मला भेटतं. काय नाव काका? लालजी चौरसिया, कहाँ से आप? नेपाल से. नेपाल से? नेपालवरून आलेत? नेपालवरून नाही, आज माझ्याबद्दल ते 5 वर्षापासून काम करतात. 5 वर्षापासून? कंटिन्यू इथेच असतात 5 वर्षापासून. माझ्या घरीच असतात राहायला. काय सांगणार त्यांच्याबद्दल? फक्त 3 महिने ते सीझनमध्ये पावसाळ्यामध्ये बाहेर जातात आणि बाकी पण माझे म्हणजे बोलतो ना कुठे जे मला नसेल माहिती काय ते त्यांना माहिती आहे, काय कुठे वस्तू आहे कुठे नाही. आणि एवढे विश्वासातले आहेत म्हणजे कुठली एक बोलायची असेल गोटी कुठे असेल किंवा एक काता कुठे असेल किंवा स्टॅपलर कुठे असेल ते त्यांनाच माहिती. मला कुठलाच याच्यातलं माहिती नसते, पण ते माझा पूर्ण धंदा सांभाळताच तेच. बोलले तर मी एक त्या धंद्यात फक्त जेव्हा मला खरंच आतुरतेने लक्ष घालायचं असतं तेव्हा मी त्या धंद्यामध्ये आता हे करतो, पण माझा पूर्ण धंदा सांभाळून माझी कारागीरच आहे. आणि आता हे जे तुम्ही केलं तुम्हाला काय वाटतं याबद्दल? तुम्ही चांगला केलं का कुठं थोडा? कसा असतो हा धंद्यामध्ये जेव्हा आपल्याला बोलतो
हा जो ग्राउंड काम असतो तो संध्याकाळी जेव्हा वारा थांबतो तेव्हाच या कामात मजा येते करायला. वारा असतो तेव्हा भरपूर हे हो, होतं. कारण तो डबलचा आहे सर्व, हम्म. खूप उंच आहे. किती उंच आहे तो? आज खालपासून त्याची हाईट आहे 30 फूट हाईट आहे. 30 फूट हाईट आहे. 30 फूट मित्रांनो हाईट आहे त्याची. आणि बनवायला सुद्धा त्रास असेल कारण वारा होता. 80 फूट लांबीचा तो हे आहे. 80 बाय 28चा स्टेज आहे. एवढा मोठा स्टेज आणि एवढं सर्व तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडला सर्व असा केला आहे आपल्या अक्षय काकांनी. धन्यवाद काका, तुमच्या या वाटचालीला शुभेच्छा. तुझं पण म्हणण्यापासून धन्यवाद. समोर बघताय सर्व फ्रुट्स वगैरे लावलेत, जाम आहेत. कलिंगड आहे, पपई आहे, अननस वगैरे सर्व आहेत. आणि ते अननस खात फ्रूट सेंटर लावा पार्टी तुम्ही बघू शकता. तर सगळं कापाकापी चाललंय. हे कहाँ से लाते हैं आप? वाशी सेंटर से. वाशी से एकदम फ्रेश है ना सभी. शकता पपई, कलिंगड, अननस, झिबूर आहे तो. भरपूर सारी व्हेरायटीज आहेत आणि मस्त मांडलाय समोर न दाखवतो तुम्हाला. आता ग्रँड एंट्री होणार आहे. तर ते बघा दोघा जण पण बाल्कनी मध्ये उभं राहिलं आणि आता पाटणा फटाके फुटणार आहेत. बघा काय भारी व्ह्यू क्रिएट होईल. आता एक रॉयल आणि ग्रँड एंट्री आपण बघणार आहोत. समोर बघताय ऑर्केस्ट्रा आहे. आता आपल्यासोबत आहेत मनीष दादा. म्हणजे तू नवऱ्याचा कोण लागतोस? मामा. आणि तुम्ही? मामी. मामा आणि मामे आहेत आपली सोबत. आणि तुझी काय एक्साइटमेंट होती? म्हणजे आता लग्न होता जवळ. एक्साइटमेंट आपली फुल ऑन होती कारण आपला पहिलाच भाचा
घरातला पहिला लग्न होता. सर्वही खूप मजा केली. सर्वही हातभार पण चांगला लावला. एकामेकाला सहकार्य चांगलं केलं. तुम्ही काय सांगणार मामी? सुद्धा तेच खूप एन्जॉय केला. मामी म्हणून खूप मजा पण केली. आणि आता म्हणजे अशीच एक्साइटमेंट आमची 6 भाचे आहेत, अजून 5 राहिले. पाच एक पहिलाच हा म्हणजे कार्य आहे. पहिलाच. पहिलाच कार्य आणि एकदम हो. रॉयल सारखा तुम्ही केलात. हो. आणि याच्याबद्दल काय सांगशील डेकोरेशन बद्दल? डेकोरेशन मध्ये आम्हाला काय ऍडजस्टमेंट नको होती. बाकी इतर गोष्टी ठीक आहे, पण इथे काय ऍडजस्टमेंट नको होती. ठीक आहे. त्या हिशोबाने केलं. थँक्यू. अजून काय तुला सांगायचं तर नक्की सांगू शकतोस. थँक्यू. ओके, थँक्यू मामी. तुम्ही आता बघू शकता आपल्या समोर आहेत नवरदेवाचे वडील आणि आई आहे. काय एक्साइटमेंट आहे तुमची? एक्साइटमेंट अशी आहे की आदित्य दादाची जी लग्नाची तयारी होती ती आमच्याकडून पहिला फॅमिलीचं लग्न असल्यामुळे खूप एक्साइटमेंट होती की कशा पद्धतीने करायचं, सगळ्या फॅमिलीने ठरवून कशा पद्धतीने करायचं, काय काय करायचं, हे सगळ्यांच्या विचाराने आम्ही कार्यक्रम केला. अतिशय चांगला कार्यक्रम. काल हळदीचा सुद्धा अतिशय चांगला कार्यक्रम झाला. आज लग्नाचा सुद्धा खूप चांगला कार्यक्रम झाला. आणि आज आम्ही आदित्यदादाच्या लग्नाचा पूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. विवाह संपन्न झाला आमचा. आणि आई म्हणून तुम्ही काय सांगणार? कारण मला खूप आनंद वाटते. मला मुलगी नाही, आता सुनेच्या रूपात मला माझ्या घरी मुलगी आली. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे आता वडील म्हणून तुम्हाला काय वाटेल मग? वडील म्हणून मला नक्कीच आनंद वाटला. त्याची आणि इच्छा, त्याची आवडीची मुलगीसोबत त्याचं लग्न झालं. तेच लव्ह मॅरेज झालं त्याचं आणि तेव्हा समजलं असेल तुम्हाला, तेव्हा तुमची काय काही हरकत नाही. रिएक्शन काय काहीच नव्हते रिएक्शन? त्यांनी ओके त्याचा निर्णय घेतला म्हणून आम्ही त्या निर्णयाला आम्ही मान्यता दिली. ओके. पुढे त्यांचं धन्यवाद. आणि खूपच चांगला झाला आणि एकदम भारी. डेकोरेशन बद्दल काय सांगणार? डेकोरेशन सुद्धा चांगलं होतं. काही असं विशेष हे नाही. आम्ही काही गोष्टी ऑप्शन शोधलेले, हो. त्यानुसार हा अशा म्हणजे जसा पद्धतीने- मनीचा बोलला तसा हो, सेम. होय, होय. ओके. आम्ही मनासारखं जे आम्हाला जे हवं होतं तसं त्यांच्याकडनं करून घेतलं. ओके, ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू. चिमुकली आहे, करवली. नाव काय? अन्विका. आणि खूप एक्साइटमेंट होती तुझ्यात पहिल्यापासून. काय बोलशील? आता दादाचं लग्न झाला. मला खूप छान वाटते आणि वहिनी पण आली, छान वाटतं मला. ओके. आणि मागे पण करवल्यात. तुम्हाला कसं वाटते? खूप मस्त, खूप एन्जॉय केला आम्ही. ओके, धन्यवाद. आणि या साईडला तुम्ही बघू शकता शैलू दादा. शैलू दादा, तू काय लागतोस म्हणजे मी नवरदेवाचा? मामा लागतो. मामा आणि आणि मामी. मामी. ओके. काय तू काय सांगशील लग्नाबद्दल? नाही खूपच मजा. 2 मजा. दिवस भरपूर मजा केली. फुल म्हणजे फुल एन्जॉयमेंट. तुम्ही काय सांगणार मामी? खूप मजा. ओके, थँक्यू, धन्यवाद. मामा, ओमकार. काका तुमचं नाव? महेश तांबोली. कसा वाटला लग्न? जबरदस्त एकदम. एकदम भारी. म्हणजे जो व्हायला पाहिजे कार्यक्रम आहे ना, त्याच्यापेक्षा जबरदस्त. ओके, धन्यवाद. आणि आता वरात निघेल बरोबर ओमकार? आणि वरातीला ओमकार जाम नाचणार आहे. आम्ही तर जास्त नाचलो, त्यांना आम्हाला मजा करायची आहे. चिक्का चला, काल पण केली, आज पण करणार. आदित्य नवरा जायलाय गो, मानसी नवरी जायली गो बाय. सो फायनली वरात आता गावात पोचले. मी जरा ड्रेसिंग चेंज पण येते, जरा कम्फर्टेबल कपडे घालते, कारण गावातच आहे लग्न म्हणून कण जाऊन येते. आणि आता फटाके फुटणार बॅकग्राऊंडला. मजा येणार आहे वरातीला. आणि 1Kच्या आपण एकदम क्लोज झालो. सो लवकरात लवकर 1K पूर्ण करा. सबस्क्राईब नसेल तर अजूनपर्यंत कोणती वाट बघते, सबस्क्राईब करून टाका. हे बघा फटाके फुटत तुम्हाला मी दाखवते.
पाठीशी स्वामी म्हणतात भिवू नको, मी आहे तुझ्या पाठीशी. मानसी तुला आणलंय आता लग्न करून घे जुळून सर्वांशी. चांदण्यानी भरलेले भरलंय आकाश, फुलांनी भरलाय बगीचा. आदित्यरावांचं नाव घेते सगळ्यांच्या समोर तुमच्या. देव का आपल्या उद्या उद्या आपल्याला देव उठवायचं का आता नाही तुमच्या पाया सो फायनली मंडळी आदित्य दादा आणि मानसी वहिनींचा हा लग्न सोहळा पार पाडला आहे. आणि तुम्ही बघितलात जी पहिल्यापासून एन्जॉयमेंट होती ती शेवटपर्यंत राहिली तशीच एकदम भारी आणि एकदम भारीच लग्न झाला. जसा रॉयल, जसं तुम्ही बोलता रॉयल, तसा रॉयल पद्धतीमध्ये एकदम थाटामाटात हा लग्न झाला. आणि तो क्रेझी लुक दिलता ना तो डेकोरेशननी, जो पार्टी पूर्ण व्ह्यू होता ताजमहाल जे काय असेल ते तसा. जर तुम्हाला तसं डेकोरेशन पाहिजे असेल ना तर समोर स्क्रीनवर नंबर आला असेल अक्षयदादाचा, ज्याने आपल्याला बाईटसुद्धा दिली ती. आमच्याच केगाव गावामधला आहे. सो नक्की कॉल करा ऑर्डर द्यायची असेल तर, नाही तर मेसेज करा, जे काय बिंदास करा, नाही तर मला DM केलं तरी चालेल. आणि भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. आणि 1Kच्या आपण खूप जवळ आहोत. सो लवकरात लवकर सबस्क्राईब करा, 1K कंप्लीट करा आणि भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. आदित्य दादा आणि मानसी वहिनींना खूप सारा प्रेम आणि आशीर्वाद द्या. कमेंट बॉक्स भरून टाका. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.